नमस्कार, सुष्मिता रेसिपीज अँड व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण हॉटेल स्टाईल थंडगार दहीवडा घरच्या घरी कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत। अगदी सोपी रेसिपी आहे आणि काही टिप्स पण या रेसिपीमध्ये मी देणार आहे, तर त्या नक्की बघा। तर रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे, साधारणपणे 3 वाटी एवढी उडदाची डाळ घेतली, एवढी 3 वाटी उडदाची डाळ घेतली आहे। साधारणपणे 5 ते 6 तास ही भिजवत ठेवलेली आहे। 2-3 वेळा धुतलेली आहे, जास्त धुवायचं नाही आणि धुताना जास्त डाळ चोळायची पण नाही। साधारणपणे मी एवढं पाणी ठेवले भिजण्यासाठी आणि 5 ते 6 तास मी हे भिजत ठेवते। आता 5-6 तास झालेले आहेत। आता आपण ह्यातलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे। निथळल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। पाण्याचा एकही थेंब ठेवायचा नाहीये। आता हे बघा, अशा पद्धतीने मी बारीक वाटून घेतलेला आहे, फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। एका भांड्यामध्ये मी काढून घेते, पाण्याचा एकही थेंब घातलेला नाहीये। आता हे सर्व पीठ मी काढून घेतलं आणि मिक्स करून घेते। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत। 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे। तांदळाचं पीठ याच्यासाठी की आपण जे वडे करणार आहोत ते वडे तेल जास्त पिणार नाहीत म्हणून, आणि त्यामध्ये साधारणपणे 1-1.5 चमचा मीठ घातलेलं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं फेटायचं आहे। एक साधारणपणे 3-4 मिनटं फेटायचं आहे। त्यानंतर आपण हे एका साईडला 5-10 मिनिट ठेवून द्यायचं आहे। इथे मी दही घेतलेलं आहे, गोडसर दही घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी घालत घालत ते फेटून घेतलेलं आहे। जास्त पाणी घालायचं नाही आहे, दही जास्त घ्यायचं आहे आणि पाणी कमी घालायचं आहे। तर आता हे फेटून घेतलेलं आहे चांगलं, आणि त्यामध्ये एक 7-8 चमचे साखर घालून घेतले आणि हे फ्रीजमध्ये ठेवून दिलं आहे गार होण्यासाठी। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, म्हणजे दही जसं गोड आहे त्या पद्धतीनं तुम्ही हे साखर घालू शकता। दही शक्यतो गोडच घ्या, आंबट घेऊ नका। आता हे फ्रीजमध्ये आपण झाकून ठेवूयात। आता पीठ सुद्धा एक 5 मिनिट झालेले आहेत। पीठ सुद्धा चांगलं मुरलेलं आहे। आता आपण वडे तळून घेऊयात। तर तेल तापलेलं आहे, तेल तापले का नाही हे चेक करून घेतले आणि हे अशा पद्धतीनं मी वडे करून घेते। आणि तुम्हाला जर उडीद वडे बनवायचे असेल, म्हणजे वेगळा आकार वड्यांसाठी द्यायचा असेल, तर तुम्ही त्या पद्धतीनं सुद्धा बनवू शकता। तर आता हे मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहे, जास्त बारीक पण ठेवायचे नाहीत आणि जास्त मोठा पण गॅस ठेवायचा नाही। मीडियम गॅसवर का, तर हे जे आहेत हे जास्त पण तळायचे नाही आहेत, कारण जर जास्त तळले तर ते कडक होतात आणि जे दहीवडा जो असतो, दहीवडा हा मऊसूद असतो, त्यामुळं तो जो वडा आहे तयार झालेला, तो वडा मऊसूद होणार नाही। त्यामुळं खाताना तो कडकच लागेल आपल्याला। दह्यामध्ये जरी आपण घातला तरी तो कडकच लागेल, म्हणून तळताना सुद्धा मीडियम गॅसवर ह्या रंगावर हे वडे सगळे तळून घ्यायचे आहेत। तर आता इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि हे जे वडे आहेत हे गरमच वडे या पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि घालून ठेवायचे आहेत। ह्या पाण्यामध्ये मी 1 चमचा साखर पण घातलेली आहे, 1-1.5 चमचा साखर घातलेली आहे। का, तर ह्या ज्या वड्यांना एक गोडसरपणा त्या पाण्याचा उतरतो, म्हणून हे वडे सुद्धा थोडेसे गोडसर लागतात, म्हणून मग आपण त्याच्यामध्ये साखर घातली। आता हे साधारणपणे 5 मिनटं मी झाकून ठेवलेले होते वडे पाण्यामध्ये। आता ह्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपण जे दही घेतलेलं होतं त्या दह्यामध्ये घालायचं आहे। परत एक 5 मिनटं हे झाकून ठेवायचे आहेत, म्हणजे हे जे दह्यामध्ये वडे मुरतील। आता इथं 5 मिनटं झालेली आहेत। आता मी डिश तयार करायला घेते। तर इथे वडे घेतलेले आहेत, एका डिशमध्ये हे वडे घेऊयात। दह्यासोबत भरपूर दही घ्यायचं आहे आणि मी ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत वडे तळताना ते नक्की फॉलो करा, म्हणजे तुमचे दही वडे जे आहेत ते हॉटेल स्टाईल अगदी मऊसूद असे होतील। तर इथे मी प्लेट सजवत आहे। तुम्हाला जशा पद्धतीनं सजवायचे त्या पद्धतीनं तुम्ही सजवू शकता। आता इथे मी वडे घेतलेले आहेत, त्यावर चाट मसाला घातलेला आहे, त्यानंतर लाल तिखट डेकोरेशनसाठी आणि एक तिखट
तिखटपणा सुद्धा, आता हे सर्वच गोड आहे तर तिखटपणा येण्यासाठी म्हणून तिखट. त्यानंतर चिंचेचं पाणी, चिंचेचा कोळ घरात तयार करून घेतलेला होता तोच, आणि शेव, बारीक शेव अशी घातलेली आहे, आणि वरून मस्त अशी कोथिंबीर. गार्निशिंगला कोथिंबीर ही आवश्यकच आहे. तर अशा पद्धतीनं हा दहीवडा तयार आहे. नक्की ट्राय करून बघा. आवडली रेसिपी तर लाईक, शेअर, नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. आपल्या चॅनलवर पौष्टिक असे भरपूर पदार्थ आपण अपलोड केलेले आहेत. तुम्ही जाऊन नक्की बघा, बघितले नसतील तर नक्की बघा. तर चला भेटूया लवकर नवीन अशाच रेसिपीसोबत. धन्यवाद.